तू ही रे माझा मितवा मालिकेमध्ये गुढीपाडव्याचा सण सर्वजण साजरे करत असतात. हा राकेश सुद्धा तिथेच असतो. तेवढ्यातच रियाची एंट्री आता यांच्या घरी होणार आहे. आता रियाला पाहून सगळेच तिला ओळखत नाहीत, पण ही रिया सर्वेश म्हणून राकेशच्या गळ्यात पडते. त्यावेळेला आता सगळेजण थक्कच होऊन तिच्याकडे पाहत असतात. आता नेमकी रिया घरी कशी आली बरं? तिला घरचा पत्ता कोणी दिला? रियाला घरी आणण्याचं आणि सर्वेश म्हणून हाक मारण्याचं प्लॅनिंग कोणाचं होतं तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, अर्णवचं तर या राकेशमुळे खूपच डोकं दुखत असतं. आता हा राकेश सतत अंजलीचं कान भरत असतो आणि ही अंजली अर्णव आणि ईश्वरी बरोबर भांडत असते. आता तर अंजलीने प्रॉपर्टीचे हिस्से मागितलेले असतात आणि ईश्वरीने सही करू दिलेली नसते. म्हटल्यानंतर अंजली खूपच चिडलेली असते. आता ईश्वरीने अंजलीकडे 48 तासांची मुदत मागितलेली असते. ती म्हणजे राकेशचा खरा चेहरा अंजली समोर मी आणणार म्हणजे आणणारच. इकडे आता अर्णव रूम मध्ये येऊन ईश्वरीला म्हणत असतो, तू खाली मोठ्या तोंडाने 48 तासांची मुदत देऊन आली आहेस. मिसिंदर तू काय करणार आहेस? कसले पुरावे आणि कुठून आणणार आहेस बरं? त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते, सर आपण त्या दादा नावाच्या गुंडाचा वापर करूनच या राकेशच्या विरोधात पुरावे जमा करायचे आहेत आणि यामध्ये मला तुमची मदत हवी आहे. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो, अगं तुला मदत तर मी करणारच आहे, कारण तू ताईला आता शब्द दिला आहेस आणि जर तसं नाही केलंस तर ताई पुन्हा तुझ्यावर चिडेल. आता ईश्वरी आणि अर्णव इकडे दोघे मिळून प्लॅनिंग करतात की आता अर्णव आणि ईश्वरी त्या दादाला असं सांगतात की तुम्ही रियाचा शोध घ्या आणि तिच्याजवळ जाऊन तिला या राकेशचं सगळं काही सत्य सांगून टाका की तो तुला फसवत आहे, पैशासाठी फक्त तुझ्या मागे मागे करत आहे. त्यावेळेला आता हा दादा नावाचा गुंड अगदी तसंच करतो आणि रियाचा शोध लावणार आहे. आता या दादांना पाहून रिया म्हणत असते, तुम्ही कोण आहात? त्यावेळेला दादा म्हणत असतात, मी राकेशचा मित्र आहे. आणि आता राकेश बद्दल सगळं काही हे दादा रियाला सांगायला सुरू करतात. आता रिया सगळं काही ऐकून आश्चर्यचकित झालेली असते. आता दादा सांगत असतात की हा राकेश तुझ्या बरोबर सर्वेश म्हणून पैशासाठी फक्त मजा करत आहे. आता रिया सर्वेश बद्दल हे सगळं ऐकल्यानंतर खूपच तिला वाईट वाटत असतं. आता ती खूपच विचार करायला लागते आणि सारखी सर्वेशला फोन करायला लागते. त्यावेळेला दादा म्हणत असतात, तो तुझा फोन उचलणारच नाही कारण तो त्याच्या बायको बरोबर आहे. आता हे तर ऐकून रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. सर्वेशचं लग्न झालं आहे? त्यावेळेला दादा म्हणतात, हो त्याचं अंजली राजेश शिर्के बरोबर लग्न झालं आहे आणि आता इकडे तो तुला लग्नाची स्वप्न दाखवत आहे. त्यामुळे वेळीच जागी हो आणि तू त्या माणसाच्या नादी लागू नकोस. त्यावेळेला तर रिया खूपच चिडलेली असते, कारण एकतर हा सर्वेश तिचा फोनच उचलत नसतो आणि त्याची बायको आहे आणि हा फ्रॉड माणूस आहे हे रियाला कळालेलं असतं. आता ते दादा म्हणत असतात, तुला राग येत आहे त्याचा मला माहीत आहे. तुला जर त्याला भेटायचं असेल, त्याला जाब विचारायचं असेल तर तू माझ्याबरोबर येऊ शकतेस. अर्णव आणि ईश्वरीच्या प्लॅनिंगनुसार रिया आता या दादांच्या बरोबर घरी यायला तयार झालेली असते. आता इकडे आजींनी सर्वांनाच सांगितलेलं असतं की आपण सगळं काही विसरून उत्साहाने गुढीपाडवा साजरा करायचा आहे. म्हणून आता इकडे ईश्वरी सकाळी लवकर उठलेली असते, छान साडी नेसून तयार झालेली असते आणि इकडे पुरणपोळीचं बेत सुद्धा करते. घरचे सगळेच उठून आता तयार झालेले असतात. गुढीपाडव्याच्या सणाची सगळी तयारी सुरू झालेली असते. इकडे वल्लरी मामी, आकाश मामा, आजी सगळे तयार होऊन आलेले असतात. आता तिथेच राकेश आणि अंजली सुद्धा आलेले असतात. आता या राकेशला रिया घरी येणार आहे याचा पत्त्या सुद्धा नसतो. इकडे आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे पाहून खूपच खुश असतात की या राकेशचा आज खरा चेहरा अंजली ताईंसमोर आणूनच गप्प बसायचं. आता इकडे गुढीपाडव्याचा सण सगळेजणच खूपच उत्साहाने साजरे करतात. आता सगळेजण जेवायला जाणार इतक्यातच ते दादा येतात आणि राकेश अशी हाक मारतात. आता हा राकेश दादाला घरी पाहून खूपच घाबरलेला असतो. त्याच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. आता अंजली मात्र त्या दादांना पाहून राकेशचा मित्रच आहे म्हणून आतमध्ये बोलवायला लागते. तेवढ्यातच ते दादा अंजलीला म्हणत असतात, ताई तुम्ही थांबा थोडा वेळ, कारण हा राकेश काय आहे काय नाही ते मी सगळं काही तुम्हाला सांगणार आहे. त्यावेळेला तर अंजली आश्चर्यानेच म्हणत असते, खूप घाबरून म्हणत असते, तुम्ही काय सांगणार आहात यांच्याबद्दल? तेवढ्यातच आता रिया सर्वेश म्हणून आतमध्ये येते. आता मात्र रियाला आणि दादाला सोबतच पाहून या राकेशची पळताभय थोडी होते. या राकेशला काही सुचायचंच बंद होतं. आता तो
घरच्यांच्या सगळ्यांच्याच तोंडाकडे पाहायला लागलेला असतो, याला चांगलाच घाम फुटलेला असतो। आता ही रिया सर्वेश म्हणूनच येते जवळ आणि राकेशच्या गळ्यातच पडते। आता अंजली पुढे येते आणि म्हणते, अहो ही मुलगी कोण आहे आणि तुमच्या गळ्यात का पडत आहे बरं? त्यावेळेला आता रिया म्हणते, तू यांना अहो का म्हणत आहेस? तू बहीण आहेस ना यांची? त्यावेळेला आता अंजली म्हणत असते, मी बहीण नाही, मी यांची बायको आहे। त्यावेळेला रिया म्हणते, सर्वेश तू माझ्याशी खोटं बोललास का? यावेळेला आता अंजली म्हणत असते, सर्वेश यांचं नाव राजेश आहे, सर्वेश नाही। आता इकडे रिया म्हणत असते, अंजली ताई तुमची आणि माझी दोघींची फसवणूक हा माणूस करत आहे आणि या दादांच्यामुळे मला आज हे समजलं आहे। इकडे आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांच्या हातामध्ये हात देतच प्लॅनिंग सक्सेसफुल झालं याचा आनंदच व्यक्त करत असतात। आता या राजेशला रियाला आणि अंजलीला कसं सांभाळावं तेच कळत नसतं। इकडे आता अंजली खूपच चिडलेली असते आणि ही रिया तर या राजेशवर खूपच। आता इकडे ही रिया राजेशला म्हणत असते, माझे दागिने चोरून घेऊन इथे आलास का आणि यांना सुद्धा तू फसवत आहेस? आता प्रेक्षकांनो असा ट्विस्ट जर मालिकेमध्ये आला तर हा राजेश नेमकं काय करेल बरं? या अंजलीला काय सांगेल आणि या रियाला काय सांगेल हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे। आणि खरंच प्रेक्षकांनो ही रिया जर घरी आली आणि या राकेशला सर्वेश म्हणून हाक मारली आणि त्याचं सगळं काही सत्य सांगितलं तर या राकेशची गंमत पाहण्यासारखीच होणार आहे आणि हा ट्विस्ट मालिकेमध्ये लवकरच दाखवणार आहे। तो हिरे माझा मितवा मालिकेचा रिव्ह्यू रोजच्या रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा।